गद्दारी करून पाठीत खंजीर खोपसून असा नाही बाहेर पडलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो. तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला. बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष आणि संयम लागतो, हिम्मत लागते, असा थेट हल्ला मनसेच्या ट्विटर हँडलवरून अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर करण्यात आला. विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. यासह राष्ट्रवादीचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागवू असं शरद पवार यांनी म्हटलंय आणि यावरच मनसेकडून हे ट्विट करण्यात आलं होतं की स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिम्मत लागते, असो त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ असा टोला मनसेनं लगावला होता. सुनावणी काळात दोन्ही गटांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्र आणि युक्तिवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात अजित पवार गटाकडे बहुमत असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला आणि त्याच धर्तीवर पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं. शिवसेनेबाबतही निवडणूक आयोगाने असाच निष्कर्ष काढला होता. त्यामुळे विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर अजित पवार गट जिंकला आणि शरद पवार यांचा पराभव त्या ठिकाणी झाला. आणि त्यामुळेच अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा आयोगानं दिला होता. याबाबत आता शरद पवार कोर्टामध्ये दाद मागणार आहेत. बघूयात कोर्ट काय निर्णय देतं. तत्पूर्वी मनसेच्या ट्विटर हँडलवरून जो टोला अजित पवारांना लगावण्यात आला यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.